नमस्कार. मी आशा सोनवणे, फाउंडर ऑफ यशज्ञान इन्स्टिट्यूट अँड आरंभ प्री स्कूल अँड यशोगाथा विथ आशा. आज आपल्या यशोगाथा विथ आशा या प्रजासत्ताक दिनानिमित्तचा हा स्पेशल आपला एपिसोड आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की आपण देशासाठी, ज्या भारत देशामध्ये आपण राहतो त्या देशासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी करावं, आपण देशाच्या काहीतरी कामी यावं. पण आपल्याला सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. पण असे जे लोक असतात, जे आतून त्यांचं रक्त सळसळत असतं की त्यांना देशासाठी काय काय करायचं आहे आणि ते सरळ सीमेवर जाऊन भिडतात आणि आपल्या भारत मातेचं रक्षण करत असतात. तर असेच एक आपले भारताचे माजी सैनिक आपल्या भेटीसाठी आज आपल्या यशोगाथा विथ आशा या पॉडकास्ट चॅनलवर आलेले आहेत. तर आज छोटासा संवाद आपण त्यांच्याशी साधणार आहोत. तर सरांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. सर, तुमचा परिचय करून देणं माझ्यासाठी तर भाग्याचीच गोष्ट आहे. पण तरी तुम्ही तुमचा परिचय आपल्या दर्शकांना थोडक्यात सांगावा. तुमचं नाव, तुमचा औरा आणि किती वर्ष तुमची सर्व्हिस होती, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या दर्शकांना तुम्ही सांगावं. माझं नाव नायक अनिल आनंदराव माळी. मी भारतीय सेनेमध्ये 21 वर्ष कंप्लीट करून निवृत्त झालो. मी 28 फेब्रुवारी 2025ला रिटायर झालो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला देशाची रक्षा करायला आणि ड्युटी करण्यासाठी मला खूप आनंद झाला आहे. बर. सर, खरं तर आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचे. शिक्षण आपलं कुठे झालेलं होतं? माझं शिक्षण आपलं धुळ्यामध्ये JR सिटी हायस्कूल आणि त्याच्यानंतर मी आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं जैन कॉलेजला आणि त्याच्यानंतर मी भरती सेनेसाठी BRO भरती औरंगाबादमध्ये भरती झालो आणि त्याच्यानंतर आता रिटायर होऊन आता मी MPSCची तयारी करतोय. अरे वा. एवढे वर्ष देशसेवा केली आणि नंतर म्हणजे खूप युनिक गोष्ट आहे. रादर दॅन सैनिकांची निवृत्ती झाल्यानंतर प्रत्येक जण असतं की आपण एखादा जॉब करावा किंवा एखादी सेवा स्वीकारावी आणि ती नोकरी करावी. पण MPSC कडे वळताना तर कोणी एवढं दिसत नाही. म्हणजे खरोखर खूप युनिक गोष्ट आहे ती. कोणत्या वर्षी तुमचं सिलेक्शन झालं होतं मिलिटरीसाठी? माझं सिलेक्शन 2004मध्ये 14 ऑक्टोबरला माझं सिलेक्शन झालं होतं आणि शारीरिक आणि मेडिकल आणि डॉक्युमेंटिंग कंप्लीट करून मला त्यांनी त्या टायमाला भरती केली. अच्छा. सर, आता देश सेवा करत असताना तिथला तर तो जो अनुभव आहे तो आमच्यासारख्यांना करून पण अनुभवता येणार नाही. तर तुमच्या आठवणीत राहिलेला असा एखादा प्रसंग तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू इच्छिता? माझ्या 21 वर्ष सर्व्हिसमध्ये मॅडम, मी 21 वर्ष सर्व्हिसमध्ये असताना मला भरपूर काही हरियाणा, दिल्ली, राजस्थान यासारख्या जागेवर ड्युटी करत असताना मला JNKमध्ये पण ड्युटी मिळाली होती. JNKमध्ये ड्युटी करत असताना मला पुलवामा अटॅक ज्या टायमाला झाला होता, त्याच्यानंतर आम्ही जे ऑपरेशनमध्ये आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी जे आम्हाला ऑर्डर्स मिळाले होते, ती ड्युटीसुद्धा करायला मला मौका मिळाला आणि मला खूप अभिमान वाटतो की त्या टायमाला मी पण त्या ठिकाणी वाढून चढून हिस्सा घेतला होता. त्याच्यानंतर काही काही ठिकाणी आमच्या खूपच ऑपरेशनमध्ये जाताना चकमक व्हायची. होत असताना समोरचे अंगावर येणारे जे शरारे होते आणि समोरच्यांना कसं त्याला प्रत्युत्तर द्यायचं ती आम्हाला खूपच चांगली ट्रेनिंग त्या ठिकाणी दिली गेलेली होती. त्या ठिकाणी आम्ही ऑपरेशन बी छानप्रमाणे लॉन्च केलं आणि आम्हाला भरपूर काही अनुभव मिळाले आणि ते 21 वर्षाचे अनुभव मी तुम्हाला 21 सेकंदात 21 मिनिटात पण तुम्हाला खरंच खरं खरं. मी तुम्हाला प्रकट करू शकत नाही. बरोबर. पण अजून पण ते दिवस खूप आठवतात तर खूपच छान वाटतं. बरोबर बरोबर. तुमची जी नोकरी होती त्याच्यामध्ये तुमचं जे पद होतं, तर त्या पदासाठी पद होते, यात तुमच्याकडे काय काय जबाबदारी असायची? मॅडम, आर्मीमध्ये सगळ्यात पहिले आम्हाला लास्ट नायक रँक दिली जाते, एक नायक दिली जाते, एक हवालदार रँक दिली जाते. तर त्यात मी नायक रँकमध्ये कार्यरत होतो. नायकीमध्ये कसं असते की आपल्या सिनियरकडनं जे ऑर्डर मिळतात ते ऑर्डरांना घेऊन आपण आपले जे सहंगडी आहेत, आपले जे लास्ट नायक आहेत, जे हवालदार आपल्याला ऑर्डर देतील त्याचं पालन करायचं आणि त्या ऑर्डरनुसार त्यांच्याकडनं कामं करून घ्यायचे आणि त्यांच्या जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडायच्या. हेवी ड्युटी लष्करी तुमचे वाहनं असतात, त्या तुमच्या चालवण्याची तुमच्याकडे जबाबदारी असते. त्यावेळेस नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करतात तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये? आम्ही म्हणजे कसं आहे मॅडम की आर्मीमध्ये आर्मी व्हेकलची जी आम्हाला ट्रेनिंग दिली जाते त्याच्यात
आपण आपल्या गाडीमध्ये कोणता सामान घेऊन चाललोय, पॅसेंजर घेऊन चाललोय, सैनिक. त्या 20 वर्षाच्या सेवानिवृत्तीनंतर जेव्हा तुम्हाला रिटायरमेंट घ्यायची होती, तर काय फिलिंग होती मनात म्हणजे? मॅडम, तो दिवस अजून मला खूप आठवतोय. हं, कारण की ज्यावेळेस माझे माझे जे सोबतीने साथीदार होते, हं, जे माझे ज्युनियर होते, सिनियर होते, त्यांना सोडून येताना मला खूप त्रास होत होता. बरोबर. कारण की घरापेक्षा जास्त दिवस मी आर्मीत काढले होते. एका वर्ष बरोबर, त्यामुळे बरोबर. त्यांना सोडताना मला खूप त्रास होत होता. सीमेवर काम करत असताना भीती जी असते, ती प्रत्येकाच्या मनात थोडीफार येत असेल. तिथलं कसं ओव्हरकम करतात सीमेवरचे जवान? मॅडम, त्याच्यासाठी सांगितलं गेलं तर आम्हाला घरच्यांकडनं प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं. बरं. अगर आपलं घर मजबूत आहे, जसं माझी आई, हां. आई-वडील, त्याच्यानंतर माझी मिसेस हां. यांनी मला भरपूर काही सपोर्ट केला. बरं. त्यांनी फक्त सांगितलं की घराकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त जे सीमेवर देशाची रक्षा करा आणि तिकडे लक्ष द्या. त्याच्याने मोटिवेशननी आमच्या सगळ्या सैनिकांना प्रोत्साहन किती मिळतं. मस्त. म्हणजे फॅमिली खरं तर खूप महत्वाची असते या महत्त्वाची सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे एक सैनिक सीमेवर लढत असतो, पण त्याचा पूर्ण परिवार हे त्याला प्रोत्साहित करण्यासाठी घरात लढत असतं. घरात हे असतं. म्हणण्यात सुद्धा कमी त्यामुळे नाहीये. आम्हाला भीती वाटत नाही. बरोबर, बरोबर. आता ही कुटुंबापासून आपण एवढ्या लांब राहतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मुलं आहेत तुमचे, त्यांची जडणघडण असते. तर हे सगळं बॅलन्स करणं कितपत कठीण जातं म्हणजे? खूप म्हणजे कसं आहे मॅडम, की त्यावेळी ते मी बोलू शकत नाही. ते शब्दच मला प्रकट होत नाहीये, हं, की मुलांची शाळा असो, घरातले काही फंक्शन असो, हं, दिवाळी आखाजी असो, हं. त्या टायमाला आमचे ड्युटीज वगैरे वाढून जातात आणि त्या टायमाला घरच्यांना समजावून ती ड्युटी भूमिका पार करणं फार खूपच करावी कठीण होऊन लागते. जात असतं. खरोखर आहे. कारण तुम्ही सीमेवर असताना खूप सारे फंक्शन्स घरातले आहेत. घरातलं आजारपण आहे, घरातल्यांचं काही दुखणं आहे, खुपणं आहे, खूप आनंदाचे क्षण असतात. दुःखाचे आणि आनंदाचे सगळे क्षणांना तुम्हाला मुकावं लागतं. येस. सर, आज प्रजासत्ताक दिवस आहे. देशात सर्व सैनिक एवढे देशावर लढत असतात, परंतु देशात आत असलेले जे नागरिक आहेत, जे तुमच्यामुळे आम्ही सगळे शांततेची झोप घेत असतो. तर ह्या सगळ्या नागरिकांसाठी आज तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटेल यशोगाथाच्या माध्यमातून? मी सगळ्या नागरिकांना हेच सांगायचं इच्छितो असतो, की आमचे जे सैनिक आहेत, जे ड्युटीवर बॉर्डरवर आहेत आणि आता पण ते ड्युटीवरच असतील. आपण इथं जो साजरा 77ला रिपब्लिक डे आपण जो साजरा करतोय आणि ते त्या ड्युटी पार पाडतायत. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे, की तुम्हाला कुठेही आर्मी मॅन भेटलाच, चाहे ते रेल्वेत असो, बसमध्ये असो किंवा एनिथिंग कोणत्याही जागी असो, तर त्याचा कमीत कमी मान-सन्मान करावा आणि त्याला रिस्पेक्ट द्यावी. माझं एवढंच त्यांच्याजवळ बरोबर. 2 अगदी म्हणणे आहे. खरोखर आहे. म्हणजे बघा ना, आपण सुखाची झोप घेतोय रात्री. आपल्याला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळतात. आपण एवढे निवांत आहे यांच्यामुळे. हे सीमेवर आपलं रक्षण करतायत म्हणून आपण एवढे निवांत आहे. तर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी बनते, की आपल्याला कुठेही, कशी आपले सैनिक आपल्याला जिथे भेटतायत त्यांचा आदर करणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहेच. पण तितक्याच सन्मानाने वागणूक त्यांना मिळाली पाहिजे समाजातही. हे त्यांचं खरं तर त्यांचा हक्कच आहे हा. तर त्यांना आपणही त्या पद्धतीने वागणूक द्यावी आणि ह्या सरांनी जो संदेश आज यशोगाथाच्या माध्यमातून दिलेला आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी नक्कीच अंमल करावा. सर, मनापासून खरोखर धन्यवाद. आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या यशोगाथा विथ आशा या चॅनलला ही छोटीशी मुलाखत दिली आणि तुमचा वेळ दिला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. तर हे होते आपले नाही. अनिल माळी सर, जे लाईव्ह नायक होते. सैन्यामध्ये 21 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आणि सुखरूप त्यांनी निवृत्ती घेतली आणि आजही एम-पी-एस-सीचा अभ्यास करून देश सेवेसाठी परत पुण्याने तयार होण्यासाठी सज्ज आहेत. तर अशाच नवीन अजून प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपण आपल्या यशोगाथा विथ आशा या पॉडकास्ट चॅनलला सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट करा आणि फॉलो नक्की करा. थँक यू सो मच.